जय शिवराय मंडळी. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, पावसाळा सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता, हिरवंगार सर्व झालेलं आहे पावसाच्या येण्याने. तर शेतीच्या कामांनासुद्धा सुरुवात झालेली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आमची पेरणी तर झाली होती. तर पेरणीनंतरची पुढची स्टेप आहे ती असणार आहे उखळ. कोकणात राहणाऱ्या सर्वांना माहीत असेल ती पद्धत. तर आम्हीसुद्धा आज शेताची उखळ काढायला सुरुवात करतो आहे. तर मी चाललो आहे खाली, वाडीत आमच्या शेत आहे तिथे. तर घरातले सर्व मेंबर तिकडे गेले आहेत, मी सुद्धा चाललो आहे. आणि पाठीमागे बघू शकता पावसाचं वातावरण आहे, थोडा थोडा पाऊससुद्धा आहे. आपल्यासोबत छत्रीसुद्धा मी घेतली आहे पाऊस असल्या कारणाने. तर चला जाऊया शेतात, बघूया कितपत तिकडे सुरुवात झाली. तर चला निघूया. तर मी चाललो आहे शॉर्टकटने चालत. हे आमचं इकडचं वातावरण आहे. पाऊससुद्धा भरलेला आहे, त्याच्यामुळे छत्री घेतलेली आहे. मी चाललो आहे खाली. तर आपण थेट जाऊया आता शेतात आणि तिथून परत व्हिडिओ स्टार्ट करूया. तर फायनली म्हणजे आपलं जे शेत आहे, आमचं जे शेत आहे ते भावाने उकळून पूर्ण केलेलं आहे. तर मला यायला थोडासा लेटच झालेला आहे. मला वाटतं कालपासून त्यानं सुरुवात केली होती. मी कामाला म्हणजे मी आणि पप्पा बाहेर कामाला गेलो होतो, त्याच्यामुळे मला यायला जमलं नाही. तर सकाळी पण त्याने सुरुवात लवकर केला आणि पूर्ण शेत म्हणजे संपूर्ण शेत आमचं उकळून झालेलं आहे. तर आपण बघू शकता हे जे उकळून झालेलं आहे, हे एवढी शेती ह्या आमच्या माळ्या आहेत एवढ्या. तर त्या पूर्ण उकळून झालेल्या आहेत. आणि आमच्याप्रमाणेच वाडीत देखील सुरुवात झालेली आहे उखळ काढायला शेतीच्या कामाला. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बाजूला जी शेती दिसते, जो ट्रॅक्टर दिसतोय तो आमच्या काकींचं शेत आहे. तिथेसुद्धा आपला ट्रॅक्टर आहे. त्यांचंसुद्धा ते जी पेरणीची मळी आहे ते आपण उकळून देतो आहे. तर अशा प्रकारे वाडीत देखील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि पाऊस सुरू होणार होता, थोडासा थांबलेला आहे. ढगाळ वातावरण आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो. तर अशा प्रकारे इकडे उकळसुद्धा चालू आहे. आपले वाडीतले मंडळी आहेत. सांगण्यापूर्वी अगोदर हे जे मळ्या दिसतात तुम्हाला, आमच्या वाडीतल्यांच्या आहेत. तर त्या मळ्या आम्ही करतो 1-2 वर्ष झाली. आणि यावर्षीसुद्धा ह्या मळ्या करायच्या, म्हणजे ह्या 2 मळ्या, ह्या 2 आणि ह्या 2 अशा टोटल 6 मळ्या आहेत. तर त्याची आपल्याला थोडीशी सफाई करायची आहे. आणि पप्पांनी काम सुरुवात केलेलं आहे, आईनेसुद्धा. आणि आपणसुद्धा थोडीशी मदत करूया. तर चला, तर आपण सुद्धा कामाला सुरुवात करूया. चला. पेरूचं झाड आहे, काय करायचं दगडी बिगडी ह्या करून टाक. एका कोपऱ्यात एकच कोपरा ठेव, त्यांना एका कोपऱ्यात ठेव, तेवढा कोपरा जाऊ दे. तर साफसफाईला सुरुवात झालेली आहे.
तर मंडळी शेतीची साफसफाईसुद्धा होत आहे. आणि आता ज्या मळ्या राहिल्या होत्या म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या वाडीतल्यांच्या मळ्या आहेत थोड्याशा 6 मळ्या मी दाखवल्या व्हिडिओमध्ये. त्या आता म्हणजे त्याची उकळ करण्यात म्हणजे उकळ करायची आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर शेतीची कामं अशी असतात म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप मेहनत असते आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आहे, फळ तर मिळणार नाही आहे. म्हणून मेहनतसुद्धा करणं गरजेचं आहे, शेती करणं आवश्यक आहे. तर बघूया आता ट्रॅक्टर मळीत आणला जाईल, आणतायत आणि आता थोड्याच वेळात ही सुद्धा उखळ सुरुवात होईल. फायनली आपला ट्रॅक्टर मळीत शेतात आणलेला आहे आणि आता थोड्याच वेळात ही जी काही उकळ असणार आहे ती सुरुवात होणार आहे. आपल्याबरोबर छोटी मंडळी पण आहे. हा पप्पा घरी पेट्रोल आणायला गेलेत. करायचं घरी. तर मंडळी आपल्याला साफसफाई करताना शेताची एक कीटक आढळलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर त्याची खासियत बघा, त्याला जर आपण टच केलं ना तर तो राऊंड होतो. मी दाखवतो तुम्हाला. तर या कीटकाला तुमच्याकडे काय म्हणतात, त्याला काय नाव आहे तुमच्याकडे, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर परत आपला व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. आता तुम्ही बघितलं असाल शेतीची साफसफाईसुद्धा चालली आहे, सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत. आता एक थोड्याच वेळात ट्रॅक्टर आपला म्हणजे जी आपली उकळ आहे तीसुद्धा सुरू होईल.
तर तोपर्यंत बाकीच्यांची काय कामं चालू आहेत, मी सुद्धा व्यस्त आहे कामांमध्ये. आणि आपली साफसफाई झालेली आहे ऑलमोस्ट, थोडीशी बाकी आहे. तर प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे, ते सुद्धा आपण बघूया. तर हा बघा तो कीटक आपल्याला चालताना तर असं दिसतो आहे, पण जेव्हा आपण त्याला टच करू, खाली ठेव रुद्र त्याला. हां 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 खाली ठेव. तर हे बघा, आपण जेव्हा त्याला टच करतो तेव्हा तो एक चकलीसारखा आकारात तो ट्रान्सलेट होतो आहे. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा मला कमेंटमध्ये. आपल्याला काय म्हणतात रे याला, काय म्हणतात? मंडळी. अच्छा, तर आमच्याकडे त्याला मंडळी म्हणतात. मंडळी मंडली. अच्छा, मंडळी. तर बघू शकता आपण, हवा तिकडे चढतोय, फावड्यावरती सुद्धा चढलेला आहे. तर मंडळी, लहान मुलांची नांगरणी सुद्धा सुरू आहे. हे दिवस बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या लहानपणीचे दिवस नक्कीच आठवले असतील. तर ह्यांची नांगरणी सुद्धा सुरू आहे एका बाजूला. सावकाश जाऊन दे, जोरात संपूर्ण मग नांगरून टाका. तर फायनली मंडळी, आपली शेत जे साफसफाईचं बाकी होतं ते सुद्धा आपण साफसफाई झालेली आहे. आणि आता नांगरणीला ट्रॅक्टरची सुद्धा तयारी सुरुवात झालेली आहे, ते सुद्धा बघूया. फायनली आपला ट्रॅक्टर स्टार्ट झालेला, सुरुवात झालेली आहे उकळणीला. तर बघूया, सुरुवात झालेली आहे.
साफसफाई बाकी आहे, अजून आपली झाली नाही साफसफाई. दुसऱ्या मळीची साफसफाई बाकी आहे, अजून करूया थोडीशी साफसफाई. आलात आपण या. तर मंडळी माझ्या सोबतीला आहे मत्तीला आमची पुतणी श्रेया. मुंबईकर आहे पण तिला कामाची आवड आहे शेतीच्या, तर ती सुद्धा मला मदत करते शेतीच्या ह्या कामांना. तर अशा प्रकारे आपली एक मळी होती त्याची उकळ काढून पूर्ण झालेली आहे आणि दुसरी मळीसुद्धा उकळायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता, हे बघा, ती आपली पाठीमागची जी पहिली मळी आहे ती उकळून झालेली आहे आणि आता ही दिसते ती दुसरी मळी. तर हिचीसुद्धा उकळ सुरू आहे, काम चालू आहे. तर मंडळी आपला ट्रॅक्टर चालवून झालेला आहे. अनुभव आपल्याला सगळेच घ्यावे लागतात, त्याप्रमाणे ट्रॅक्टर चालवण्याचा सुद्धा अनुभव घ्यावा लागतो, शिकावं लागतं प्रत्येक काम, कोणतंही काम शेतीचं. तर तो अनुभव जोत हाकवण्यामध्ये आणि ट्रॅक्टर चालवण्यामध्ये थोडासा फरक आहे, पण काय हरकत नाही. आपण ड्रायव्हर आहोत बाईकचे आणि फोर व्हीलरचे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी ट्रॅक्टर म्हणजे तो पण एक गाडीच आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला राहावं लागतं अपडेट. तर झाली आहे मळी ऑलमोस्ट, थोडीशी बाकी आहे, ती सुद्धा चालू आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर मंडळी अशा प्रकारे 2 मळ्या आपल्या उकळून झालेल्या आहेत आणि पेट्रोल कमी पडलं आहे आपल्याला. तर मी ते घरी आणायला चाललो आहे, घरी पेट्रोल आहे, जातो आहे आमच्या घरी.
तर व्हिडिओ थोडी स्टॉप करूया आणि जेव्हा पेट्रोल घेऊन मी परत येईन तेव्हा परत व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर चला जाऊया घरी, पेट्रोल घेऊन येऊया लवकर. तर फायनली मंडळी परत मी आलेलो आहे पेट्रोल घेऊन. हे बघा, तर ट्रॅक्टरचं आपलं पेट्रोल संपलं होतं. पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि आपल्या 3 मळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 4थी मळी सुरुवात झाली आहे. बघूया आपण. तर आपल्या 3 मळ्या उकळून झालेल्या आहेत. एक, ही दुसरी, तिसरी आणि आता 4थी मळी चालू आहे. ते सुद्धा काम चालू आहे. आणि श्रेया आपल्यासाठी आपल्याला काहीतरी घेऊन येते. काय आहे श्रेया? हा रे, चतुर बोलता त्याला. कुणी पकडली? तू पकडलीस? भारी आहे. आणि आईची सुद्धा थोडीशी जी साफसफाई आहे ती चालू आहे. पकडलेले आहे. चतुर कुठे आहे? चतुर श्रेया बघूया, दाखव. हा अरे, तर आमच्याकडे याला चतुर बोलतात. तर मंडळी तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याकडे आता भरपूर मेंबर जॉईन झालेले आहेत या शेतीच्या कामासाठी. हा, श्रेयाच्या चतुरने पकडलेले आहे तिच्या पायांमध्ये दगड. बघू, दाखव. अरे भारी. तर श्रेयाच्या चतुरने पकडलेले आहे पायात दगड, छोटीशी भारीमध्ये. लाडू सुद्धा बनवले जात आहेत मातीचे. कोणाला पाहिजे असतील त्याने ऑर्डर करा. हां पकड, मारून टाकू नको, सोडून दे. लाडू दाखव रे तुझे. हां, ब्लूवाला पकड. आणि विवेकने बनवून दिलं आपल्यासाठी लाडू. आणि आता विवेकला हे दोन्ही लाडू भरवूया. 3-4 लाडू झालेले आहेत. ड्रायव्हर ट्रॅक्टरचे बदललेले आहेत. पप्पानी ट्रॅक्टर हातात घेतलेला आहे. ड्रायव्हर चेंज झाले. आणि पुन्हा एकदा आपल्या श्रवणने सुद्धा ही काय बोलतात तुम्ही, काय बोलतात? भिंगरी आणि चकोर सुद्धा बोलतात. तर आमच्या हां टाचणी अशा प्रकारे श्रवणने सुद्धा रेकॉर्ड केलेला आहे ही भिंगरी चकोर पकडण्याचा. तर खूपच चपळ असते ते, बरोबर ना? भरपूर मेहनत करून पकडायला लागते. तर आणि बघूया ती तिच्या पायात दगड घेते का. अरे जे मोठा आहे दगड तो, छोटा दगड घे, एकदम छोटा घे. बघूया. छे, छोटा घे. हां, तर ही भिंगरी आपल्या पायांमध्ये दगड पकडते काय बघूया. एक नंबर. आणि तिने आपल्या पायामध्ये दगड पकडलेला आहे. आपण बघू शकता. हे बघा, भारी, जबरदस्त, स्ट्रॉंग आहे. आणि कालांतराने थोड्या वेळाने आपले ड्रायव्हर परत एकदा बदललेले आहेत. विवेकने ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केलेली आहे. श्रेयाने परत एकदा ही भिंगरी पकडलेली आहे. हिचा कलर काय वेगळा आहे काय? काय बघूया. ब्लू आहे ना? हा रे, ब्लू आहे. भारी आहेस. किती पकडतेस? भारी. सोड तिला आता, जाऊ दे, सोड. हां, परत एकदा दगड. टेस्टिंग चालली आहे त्याची. छोटी की दगड. हां, तिच्या वजनाप्रमाणे घे. बघूया पकडते का आता. नाही, लय मोठी झाली दगड ती. तर बघूया टेस्टिंग परत एकदा. दगड मोठा होणार आहे तो तुझ्या भिंगरीसाठी. पकडला? अरे वा, पकडला, भारी. तर आपल्या आत्ता मळ्या बहुतेक झालेल्या आहेत. ही 4थी मळी आहे. ही सुद्धा झालेली आहे, सुरुवात झाली आहे. विवेकने ड्रायव्हिंग सुरुवात केलेली आहे. हे दमलास काय? येतोय? हां, जाऊ दे. चौका. तर बघता आपली ह्या शेताची उकळसुद्धा पूर्ण होत आलेली आहे. ह्या 3 मळ्या ऑलमोस्ट झाल्या आहेत. ही 4थी आहे.
तर मंडळी अशा प्रकारे आपल्या सर्व मळ्या हे जे शेत होतं ते उकळून झालेलं आहे. आपल्या 6 मळ्या होत्या टोटल. तर पाऊस पण थोडासा कमी आहे. तर झालेत मळ्या आणि आपण आता चाललो सर्व घरी. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.